बातमीपत्राला, पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। भोसले घाटात भीषण तिहेरी अपघात, मालवाहू ट्रक कोसळला थेट 200 फूट खोल दरीत। जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2025 अखेर 127 अपघातांमध्ये 137 लोकांचा मृत्यू। रत्नागिरी जिल्ह्यातील अपघाताची आकडेवारी। भरतशेठ गोगावले आणि योगेशदादा कदम यांच्या आश्वासनानंतर आमदार बच्चू कडूंचं 3 दिवसाचं अन्नत्याग उपोषण मागे। मशाल सोडून घड्याळ हाती घेतात स्नेहल जगताप यांच्यावर मंत्री भरत गोगावलेंकडून टीकेची झोड। आणि खेड तालुक्यातील खोपी गावात वणवा धनगर समाजातील 4 घरे जळून खाक, शासनाकडून मदतीची अपेक्षा। तर पाहूयात सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या भोसले घाटात आज सकाळी भीषण तिहेरी अपघात झालाय। गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने घाटातील वळणावरती समोर उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकला जोरदार धडक दिली। या धडकेमुळे मागून येणारा अवजड कंटेनर अनियंत्रित झाला आणि समोरून येणाऱ्या इर्टिगा कारवर आदळला। या भीषण अपघातात कारमधील 7 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले। अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर रस्त्याच्या बाजूला उभा असलेला मालवाहू ट्रक थेट 200 फूट खोल दरीत कोसळला। अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले। श्री स्वामी समर्थ अँब्युलन्स आणि नरेंद्राचार्य स्वामी महाराज अँब्युलन्स तसेच 108 अँब्युलन्सने घटनास्थळी दाखल होत जखमींना तातडीने रुग्णालयात हलवलं। गेल्या 7 दिवसात भोसले घाटातील हा 4था अपघात आहे। अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू ठेवण्यात आली होती। वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे घाटातील धोकादायक वळणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना आता रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले। या भागात अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी मागणी आता स्थानिकांकडून केली जाते। तर रत्नागिरी जिल्ह्यात जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2025 अखेर 127 अपघातांमध्ये 137 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। त्यामध्ये 115 पुरुषांसह 22 महिलांचा समावेश आहे। सर्वाधिक अपघात मुंबई गोवा महामार्गावर झाले, त्यामध्ये 137 जणांनी आपले प्राण गमावलेत। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं रस्त्याचं रखडलेलं काम यासाठी कारणीभूत ठरत असल्याचं समोर येते। रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते वळणाचे आहेत। अवघड वळणांवर होणारे अपघात टाळण्यासाठी सुमारे 20 वर्षापूर्वी मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचं काम हाती घेण्यात आले, परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील रस्त्याचं काम अद्यापही पूर्णत्वास आलेलं नाहीये। त्याचा फटका वाहन चालकांना बसतोय। गेल्या वर्षभरात याच कालावधीत 119 छोटे अपघात झाले, त्यामध्ये 292 जण गंभीररित्या जखमी झाले। त्यामध्ये 210 पुरुषांसह 82 महिलांचा समावेश आहे। छोट्या 89 अपघातांमध्ये 264 जणांना दुखापत झाली आहे, त्यामध्ये 187 पुरुष आणि 77 महिलांचा समावेश आहे। तर 64 अपघातांमध्ये केवळ वाहनांचं नुकसान झालं असून चालक जखमी झालेले नाहीये। चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्याची गरज, महामार्ग चौपदरीकरणानंतर अपघातांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे। यासाठी महामार्गाच्या दोन्ही मार्गिका सुरू होण्याची आवश्यकता आहे। 2025 डिसेंबर अखेर महामार्ग पूर्ण करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे, परंतु यामध्ये सरकारला किती यश येतं हे येत्या 10 महिन्यात स्पष्ट होईल। सध्या भर उन्हाळा सुरू झालाय। ठिकठिकाणी वणवे लागून ग्रामस्थांचे नुकसान होतंय। सह्याद्री पर्वताच्या खोऱ्यामध्ये खेड तालुक्यातील खोपी गाव बसले। खोपी गावातील जांभेवाडी येथील डोंगराच्या पायथ्याशी बसलेली धनगर समाज बांधवांची 4 घरं वणव्याची शिकार ठरली आहेत। यामध्ये ती जळून खाक झाली आहे। यामुळे 4 कुटुंब बेसहारा झाली आहेत। 22 मार्च 2025 रोजीच्या दुपारची ही घटना आहे। शासकीय यंत्रणेने तात्काळ धाव घेऊन सदर दुर्घटनेचा पंचनामा केलाय। सध्या या ठिकाणी मूलभूत सुविधा, पाणी आणि रस्ता नसल्याने काही कुटुंब उन्हाळ्यात पाण्याच्या जवळ स्थलांतर करत असल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही, परंतु घरातील धान्य, कपडा लत्ता जळून खाक झालाय। त्यामुळे 4 कुटुंब बेसहारा झाली आहे। यामध्ये पार्वती बबन ढेबे, रंजना लक्ष्मण ढेबे, लक्ष्मी जानू ढेबे, मोहन जानू ढेबे या कुटुंबांचा समावेश आहे। या 4 कुटुंबांना तातडीने योग्य ती आर्थिक मदत करून त्यांच्या घरांची पूर्ण बांधणी करण्यासाठी
सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करत दानशूर स्वयंसेवी संस्था व्यक्ती यांनी यथाशक्ती मदत करून या 4 निराधार कुटुंबांना आधार देण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन रामचंद्र बाबू आखडे यांनी केलंय। वळूयात पुढच्या बातमीकडे। खेड तालुक्यात लागणाऱ्या वणव्यांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होते। काल 22 मार्च रोजी दुपारी 3:55च्या सुमारास स्वरूपनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वणवा लागला। यामध्ये ही आग घराकडे येत होती, शिवाय बिल्डिंग कन्स्ट्रक्शन सामानापर्यंत आग पोहोचली। मात्र खेड नगर परिषद अग्निशमन कर्मचारी श्याम देवळेकर, फायरमन दीपक देवळेकर, फायरमन विद्याधन पवार, वाहन चालक प्रणय रसाळ, सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणय घाग यांनी धाव घेत ही आग विझवली। तर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पासाड येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था आणि प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने दिव्यांग आणि शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी गेले 3 दिवस त्यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू होतं। दरम्यान या आंदोलनाला भेट देत भरतशेठ गोगावले आणि मंत्री योगेशदा कदम यांनी तुमच्या सर्व मागण्या आम्ही पूर्ण करू असं आश्वासन दिल्याने आमदार बच्चू कडू यांनी आपलं उपोषण सोडलं असल्याचं स्पष्ट केलंय। करून त्यांच्या ज्या काय मागण्या त्या रास्त मागण्या, वैयक्तिक स्वतःची काही मागणी नाही आहे की माझ्या दिव्यांगांना सक्षम बनवावं, माझ्या दिव्यांगांकडे लक्ष द्यावं आणि त्यांना स्वबळावरती राहावं लागेल अशा प्रकारचं त्यांना न्याय मिळावा ही त्यांची रास्त मागणी होती। प्रतिनिधी शासनाचा म्हणून इथे आलोय मी। आता त्यांचं उपोषण इथं स्थगित केलेलं आहे। 2 ते 3 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांसमेत उपमुख्यमंत्र्यांसमेत त्यांची मीटिंग घेऊन ज्या त्यांच्या मागण्यात रास्त मागण्यात त्याला न्याय देण्याचं काम आम्ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून करू असे मी आज घेऊन आंदोलनाच्या ठिकाणी मी आलो होतो। सन्माननीय बच्चू कडू साहेब गेली अनेक वर्ष दिव्यांगांसाठी लढा देत आहेत। सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला बच्चू भाऊंनी दिव्यांगांसाठीचे ऐतिहासिक निर्णय करून घेतले। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आपल्या भारत देशामधलं महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य ठरलं की ज्यांनी दिव्यांगांसाठी वेगळ्या विभागाची स्थापना केली आणि त्या विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठीच्या योजना ह्या योग्यरित्या राबवणं। सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 2023-24 मध्ये त्या विभागासाठी जवळपास 1100 कोटीची तरतूद केली आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा निर्णय झाला की धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने घरकुलाची योजना 34,000 दिव्यांगांना घर बांधण्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेतलेला आहे। त्यानंतर अनेक जे निर्णय आहेत जे प्रलंबित आहेत, अनेक समस्या आहेत ज्याच्यावरती निवारण करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचं काम आज बच्चू भाऊंनी आज इथे केलंय। मी सन्माननीय शिंदे साहेबांच्या वतीने आज तेवढीच विनंती करण्यासाठी आज इथे आलो होतो की विश्वास ठेवावा। सन्माननीय शिंदे साहेब आपल्यासारखे संवेदनशील मंत्री आहेत आणि दिव्यांगांच्या बाबतीमध्ये सहानुभूती तर असलीच पाहिजे, परंतु माणुसकीच्या दृष्टीने दिव्यांगांकडे बघणं अतिशय गरजेचं आहे आणि तो गुण सन्माननीय शिंदे साहेबांकडे आहे। तो निरोप घेऊन आज मी आलो होतो की 5% निधी जो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांगांसाठी राखीव असतो त्याचा वापर व्यवस्थितरित्या होत नाही। जिल्हा परिषदेला पंचायत समितीला 5% निधी हा दिव्यांगांसाठी आरक्षित असतो, तो देखील लढा बच्चू भाऊंनी दिला होता आणि 5% निधीचा उपयोग हा व्यवस्थित होत नाही, त्याचा दुरुपयोग केला जातोय, भ्रष्टाचार कधी होताना दिसतो। मग दिव्यांगांसाठीच्या या ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी जर का होत नसेल तर नक्कीच हा प्रश्न उपस्थित होणारच आहे। अशा वेळेला ह्या सगळ्यांवरती निवारण करण्यासाठी पुढच्या 10 दिवसामध्ये बच्चू भाऊंसोबतच बैठक देखील लावली जाईल आणि आज ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून, अन्ननगरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून, अन्न आणि औषध प्रशासनाचा राज्यमंत्री म्हणून अनेक प्रश्न त्यांच्यासोबत बसून नक्कीच आम्ही ते सोडवू आणि दिव्यांगांसाठी आज त्यांनी जे इथे आंदोलन केलेलं आहे पुन्हा एकदा त्यांचे मी खरं तर आंदोलनाची वेळ येऊ नये, परंतु मी त्यांचे आभार ह्याकरता मानतोय की आज ते जरी विधिमंडळामध्ये नसले तरी सुद्धा आज ते ज्या पद्धतीने लढा देत आहेत दिव्यांगांसाठी, महाराष्ट्रामध्ये ती एकमेव व्यक्ती आहे जी दिव्यांगांसाठी लढा देत आहे आणि म्हणून त्यांचे आभार ह्याकरता मानतो की सरकारला शेवटी जागृत ठेवण्याचं काम देखील कोणीतरी करावं लागतं आणि ते काम करतायत। मी त्यांचे आभार मानतो, परंतु त्यांच्या ह्या आंदोलनाला कुठेही अपयश येणार नाही। त्यांना सरकारकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे आमचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले उपमुख्यमंत्री अजितदादा हे 100% करतील माझा विश्वास आहे। जिजाऊच्या समाधीचं दर्शन घेऊन रायगडाच्या सावलीत आज शहीद दिनाच्या दिवशी हे उपोषण
सांगता होतं. भरत सेठ ऐवजी कदम काल मुख्यमंत्र्यांनी जो फोन केला, शिंदेसाहेबांनी केला, त्यांचे शब्द निश्चितच या भूमीत प्रमाण ठरेल आणि त्यांनी आल्यामुळं आम्हाला निश्चितच हे बळ आमच्या सर्व आंदोलनाला भेटलं आहे आणि या बळातून माझा दिव्यांग, माझा शेतकरी बांधव निश्चितच आश्वासित आणि त्याला कुठेतरी आनंद भेटेल. त्यांनी दिलेलं आश्वासनामुळं आज आम्ही आमचं आंदोलन इथं स्थगित करतो आणि दोन या गोष्टी घडल्या इथे. एक तर अन्नत्यागही होतं आणि दुसरं रक्तदान पण झालं. ज्या भूमीत रक्त सांडून संघर्षाची नवीन पहाट निर्माण केली आणि संघर्षातून पुन्हा रयतेकडे जाण्याचं काम मार्ग छत्रपतीनं केला, त्याच भूमीमध्ये आज रक्तदान करून भरत सेठनी दिलेला हा शब्द आम्ही प्रमाण समजतो आणि 2-3 तारखेला खरं तर आमच्या सगळ्या मागण्याला एक वेगळ्या प्रकारची आशा आम्हाला तिथे आहे, त्याला मंजुरात भेटेल आणि आनंदानं हा दिव्यांग शेतकरी नांदेल. कारण इथं दिलेला शब्द हा रायगडाच्या पायथ्याशी या मातीत दिलेला शब्द, तो शब्द खोटा ठरणार नाही. तर पुढची बातमी येते राजकीय वर्तुळातून. कोकणात भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातील वाद काही लपून राहिलेला नाहीये. अशातच गोगावले यांची कोंडी करण्यासाठी सुनील तटकरे यांनी नवीन रणनीती आखली अशी चर्चा सुरू होती. ठाकरेंच्या शिवसेनेच्या महाडमधील नेत्या स्नेहल जगताप या मशाल सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतील अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. त्यावर शिक्कामोर्तब होताच आणि स्नेहल जगताप यांनी मशाल सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेताच आता मंत्री गोगावले यांनी मात्र त्यांच्यावरती टीकेची झोड उठवली आहे. वडिलांची जी स्थिती झाली त्याची परतफेड करायला जात असतील, हा 5वा पक्षप्रवेश असावा अशा शब्दात मंत्री भरत गोगावले यांनी स्नेहल जगताप यांना टोला लगावलाय. आमदार बच्चू कडू यांच्या उपोषण स्थळी त्यांनी हे वक्तव्य केलंय. प्रवेश रायगडमध्ये होतोय राष्ट्रवादीमध्ये, काय परिस्थिती रायगडमध्ये बदलेल किंवा कसं काय? आता हा प्रवेश जो काय काल आम्ही ऐकतोय, काल सुतारवाडीला त्यांच्या मिटिंग पण झाल्या, परंतु स्नेहल होती काय माहिती नाही, परंतु नाना जगताप आणि त्यांचे काही सहकारी होते. आता हा 5वा प्रवेश असू शकतो असं मला वाटतंय आणि राजकारणामध्ये नीतिमत्ता ही काय राहिलेली नाही. ज्या पक्षाने उमेदवारी दिली, ज्या पक्षाने त्यांना निवडून आणायचं काम केलं, कार्यकर्त्यांनी त्याला अजून 4 महिने पण झाले नाहीत आणि मग जर त्यांना बदल करायचा आहे त्याला तुम्ही आम्ही कोणच काय रोखू शकत नाही. परंतु जे काय जातील तिथं काय होईल काय नाही हे त्यांच्या वडिलांपासून पूर्ण माहिती आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रालाही माहिती आहे की त्यांच्या वडिलांची काय स्थिती झाली आणि काय अवस्था झाली. मग ते परतफेड करायला जर जात असतील तर काय माहिती नाही. सर, रायगडच्या महायुतीमध्ये जो संघर्ष आहे त्या संघर्षाच्या अनुषंगानं ही लिंक जोडली जाऊ शकते, हा प्रवेश असं नाही, याला आम्ही संघर्ष नाही म्हणत. काय आता वेळेला पण आमच्या विरोधात ते सगळेच उठले होते ना, त्या संघर्षाला आम्ही सामोरं गेलो. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दाखवून दिलं की तुम्ही सगळे एकत्र आलात तरी पण इथं एकच शेठ भरत शेठ. रायगडच्या माध्यमातून तुम्हाला सगळं आव्हान दिलं जाते अशी चर्चा सुरू आहे. आता पण दिलं होतं ना, पण ते आमच्या कार्यकर्त्यांनी पार पाडलं ना. अशा आव्हानं आम्ही गेली 4 टर्म घेतले आणि त्यांना परतवून पण लावले. रायगडचं पालकमंत्री पदाचं काय ते होईल, आता त्याची काळजी नको करायला. आता रायगडच्या पायथ्याशी आहे, त्याच्या पण तयारीमध्ये लागलेत वरचे लोक आणि ते होईल असं आम्हाला आता दिसतंय. स्नेहल जगताप यांच्या प्रवेशामुळे रायगडच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काही वेगळा निर्माण होऊ शकतो का परत नगरपालिका? काही नाही. रक्तदान हे केवळ सर्वोत्तम दान नाही, तर रक्तदान म्हणजे जीवनदान करण्यासारखंच आहे. कारण आपण केलेल्या रक्तदानामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो. त्यामुळे ज्या लोकांसाठी रक्तदान करणं शक्य आहे अशा प्रत्येक व्यक्तीनं रक्तदान करावं असं आवाहन करत सद्गुरू अनिरुद्ध उपासना केंद्र खेडतर्फे LP इंग्लिश स्कूल येथे रक्तदान शिबिर पार पडलं. यावेळी अनेक रक्तदात्यांनी पुढे सरसावत रक्तदानाचं श्रेष्ठ काम पार पडलं. सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र खेडतर्फे सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त करून प्रमाणपत्र देण्यात आलं. हरिओम. सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन, त्याचबरोबर अनिरुद्ध अकॅडमी डिझास्टर मॅनेजमेंट या संस्थेतर्फे दरवर्षी महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं आणि या महारक्तदान शिबिरामध्ये अनिरुद्ध आदेश पथक, त्याचबरोबर दिलासा मेडिकल ट्रस्ट अशा विविध संस्था यामध्ये सहभागी होऊन महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं.
सद्गुरू अनिरुद्ध बापूंनी सांगितल्याप्रमाणे महारक्तदान शिबिर हे दरवर्षी या संस्थेतर्फे आयोजित केलं जातं. 1999 पासून हे महारक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं. आत्तापर्यंत जवळजवळ 2,11,000 रक्तबाटल्यांचं आपण डोनेशन केलेलं आहे. त्याचबरोबर रक्तदान का करावं, तर जे काही अत्यावश्यक ज्यावेळेस रुग्ण असतात त्यावेळेस त्याला रक्ताची गरज भासते आणि अशा वेळेस या रक्तदान केलेल्याचा उपयोग यावेळेस या रुग्णांना होत असतो. आणि बापूंनी सांगितल्याप्रमाणे आमच्या या अनिरुद्ध उपासना केंद्रातील अनेक श्रद्धावान यामध्ये सहभागी होतात. रक्तदान करा, रक्तदान हे श्रेष्ठ दान हे आपण म्हणतो आणि त्याप्रमाणे या रक्तदान केल्यानं आपण कमीत कमी आपण केलेल्या रक्तदानामुळं किमान एक आपण अत्यावश्यक असलेले जीव आपण वाचवू शकतो. असे रक्तदान दरवर्षी आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करतो. आज LP हायस्कूल या ठिकाणी सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र खेडतर्फे या रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. सकाळपासून 9:30 वाजल्यापासून हे रक्तदान शिबिर चालू आहे. अनेक श्रद्धावानांनी या ठिकाणी येऊन रक्तदान केलेलं आहे, अजून देखील करत आहेत. वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी.